जेव्हा हे शिकत होतो तेव्हा मग ते अशा प्रकारे मुलं बसायची. हातरुमालच का वापरायचा हे पण तुम्हाला आता कारण कळालं असेल. शेवटी आपल्याला पाहणार आहोत की त्याचा नेमका उपयोग कसा करायचा ते. कारण की एक टेक्निक आज आपण घेणार आहोत. हो की नाही? ही पहा मुलं ध्यानाला बसली, मेडिटेशन करतात आणि ही मुलं फक्त काय 2 आणि 3 मिनिटं पास नाही. 20 ते 25 मिनिटं, अर्धा घंटा ही मेडिटेशन अशा प्रकारे करतात. ओके. ही काही टेक्निक्स आहेत ब्रेन एक्सरसाइज. ओके. हे अशा प्रकारे असंच तुम्हाला करायचं. आता हे झालं ऑफलाईनचं. ऑफलाईनचं ओके माझ्या जवळ असणारी. मग ऑनलाईन मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा कुछ काही अशा प्रकारे मुलं करत होती, जी की तुम्हाला पण अशा प्रकारे करायचं. ओके. ही पहा मुलं कशा प्रकारे बसलेत, तसंच तुम्हाला सुद्धा करायचं आहे. ओके. कळालं का? चला. प्रत्येकाचं काहीतरी एक वेबिनार कशासाठी पाहायचा किंवा कुणाला आहे कुणासाठी आहे वेबिनार? हा वेबिनार त्यांच्यासाठी आहे पालकांसाठी आहे. आ, पण आजचा जो वेबिनार आहे ना, खास पालकांसाठी बनवतो. कारण की याचं तुम्हाला विज्ञान समजून घ्यावं लागतं. हो की नाही? त्यावेळी तुम्ही तुमच्या मम्मी-पप्पाला म्हणा, की तुम्ही बाजूला बसा. ठीक आहे, कॅमेरा समोर येऊ नका. कॅमेरा बंद असू द्या, हरकत नाही, पण बाजूला बसा, तर की तुम्हाला समजेल. ओके. मुलांसाठी तर आहेच, श्रीमंत असो वा गरीब. ह्या गोष्टी बऱ्याच गेली 10-15 वर्ष झालं भारतामध्ये आहेत. तुम्हाला माहीत असतील नसतील, पण गेली इंटरनॅशनल स्कूलमध्ये, मोठ्या स्कूलमध्ये सो कॉल्ड तुम्ही ज्याला मोठी माणसं म्हणतात, मोठे घर म्हणतात, त्यांना शिकवत होती. पण आता हे आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीने सुद्धा शिकण्यासाठी हे एक प्रयत्न मी करतो आहे. ओके. शहरातील असो वा गावातील, खेड्यातला की असं तो पण हा शिकू शकतो. हो की नाही? त्यासाठी त्यानंतर येते नॉर्मल ॲप. नॉर्मल ॲबनॉर्मल म्हणजे हँडिकॅप. तुमचा मुलगा हँडिकॅप्ड आहे हो की नाही? फक्त त्याला ना ऐकता येते, समजते आणि किंवा माझे हातवारे कळतात किंवा मग बाजूला मम्मी बसलेली आहे मम्मीला ऐकता येते, कळतं ती त्याला समजून सांगू शकते बस. एवढ्यावरती तो शिकू शकतो. ओके. म्हणून हा त्यांच्यासाठी आहे. मग प्रत्येकाचा एक काहीतरी मकसद असतो, की माझा मुलगा ना तुमची ॲड बघितली मी. ते डोळ्याला पट्टी बांधून बांधतात आणि वाचतात. नक्कीच हे शक्य आहे पण याला ना अशा प्रकारे घेऊन हे काही चमत्कार नाही. हो की नाही? हे जॅपनीज प्रूव्हन टेक्निक आहेत जे की स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ओके. भारतामध्ये अनेक इंटरनॅशनल स्कूल आणि गुरुकुलमध्ये ह्या शिकवल्या जातात. ओके. समजलं का? चला आता स्टेप बाय स्टेप पाहूया. स्टेप बाय स्टेप पाहूयातच. त्यापूर्वी मला काय करायचं तुम्ही कमेंट मध्ये लिहायचं आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची एज किती आहे. नाव लिहिलं तरी चालेल. फास्ट टाइप करायचं. फास्ट. तुमचा जिल्हा, गाव, तुमचं मोठं गाव असेल तर तुम्ही गाव, जिल्हा असेल तर जिल्हा आणि एज काय आहे. नॉर्मल येतं. कॅमेरा तुमची पीसी व्यवस्थित ठेवायचा आहे. हेडफोन सिंगल असताल, एकटे असताल तरच हेडफोन यूज करा. नाहीतर मम्मीला, पप्पाला त्यांना ऐकायचं, त्यांना पण समोर बसू द्या. ओके. त्यानंतर शेवटपर्यंत पाहायचे, सायन्स समजून घ्यायचं आहे. देवश्री गणेश डिचोलकर. ओके, थँक यू. शेवटपर्यंत पाहायचे. ओके, सरळ. आणि एकदा ना तुम्ही असा मोबाईल वगैरे ठेवला, तर कुठे जाऊ नका. आता ज्याचे कॅमेरे बंद आहेत ना, हरकत नाही, पण कुठेतरी फिरायचं, उगाच हे करायचं नको. वेबिनार पाहायलात ना, एक दिवस द्या माझ्यासाठी. हो की नाही? एक दिवस तुम्ही द्या माझ्यासाठी. तुम्हाला पहा भरपूर काही शिकायला चांगलं भेटणार आहे. आणि मी काय असं काही प्रोफेशनली मराठीमध्ये असं काही भारी शिकणार नाही. आपल्या एकदम एकदम गावरान भाषेत अशा खुसखुशीत शब्दामध्ये मी शिकवणार आहे. जास्त पण नाही, साधं विज्ञान आणि स्पिरिच्युअल्स. चला पुन्हा पीपीटीकडे जाऊयात आणि सुरू करूयात. माझा कॅमेरा व्यवस्थित असेल तर, माझा आवाज व्यवस्थित असेल तर एकदा हे करा. सगळ्यांनी टाइप करा की सगळं ओके आहे. नाहीतर कुणाला येतो नाहीतर नाही. ओके. चला. स्टेप बाय स्टेप पाहणार. तर काय आहे? ब्रेन काय आहे आधी समजून. ओके. दिसतंय? ब्रेन काय आहे? तर काय होतं ना, की आपलेत ना ब्रेन मध्ये ना 2 ओके. थँक यू तृप्ती. आपला जो ब्रेन आहे ना, तो 2 भागामध्ये विभागलेला आहे. एक आहे राइट हेमिस्फेअर आणि एक आहे लेफ्ट हेमिस्फेअर. ओके. राइट हेमिस्फेअर जो आहे, तुम्हाला थोडा उलटा दिसत असेल, पण माझा हात हा राइटच आहे. तो कॅमेरामध्ये उलटा दिसू शकतो. राइट हेमिस्फेअर आणि लेफ्ट हेमिस्फेअर. तर हा काय करतो? हा बॉडीला ना कंट्रोल करतो. ऑर्डर देतो. काय ऑर्डर देतो? मला लहानपणापासून सवय लागलेली आहे उजव्या हाताने जेवायची म्हणजे राइट हँडला जेवायची. राइट हँडने जेवायची सवय आहे. ओके. मग माझ्याकडे अचानक बॉल जरी फेकला तरी मी राइट हँडनं पकडतो. मला जर समजा कोणी जरी फाईट केली,
तर मी प्रोटेक्शनसाठी पहिल्यांदा राईट हँड उगारतो. मला भूक लागलेली आहे तर मी पहिल्यांदा राईट पाय उजवा पाय आहे तो आगे टाकतो. तुम्ही बघा, भूक लागल्यानंतर किंवा चलताना पहिल्यांदा आपला उजवा पाय पुढे पडतो, ओके नाही? तर ही काय आहे? कारण की आपल्याला राईट अँड ब्रेन आहे ना, तो ऑर्डर देतो, हो की नाही? तर मग तो जेव्हा ऑर्डर देतो तेव्हा ह्याच्यामध्ये आणखीन थोडस सोप्या भाषेत, तर तो क्रॉस मध्ये ऑर्डर देत असतो. म्हणजे लेफ्ट ब्रेन राईट बॉडीला कंट्रोल करतो आणि राईट ब्रेन लेफ्ट बॉडीला कंट्रोल करतो. कळालं? तर हे एवढंच आहे का? एवढंच आहे का? हाताच झालं का? आहे की नाही? या दोन्ही एवढ्याच आहेत का? नाही, आणखीन आहे. आपला जो चेहरा आहे ना, चेहरा, असं म्हणतात की हा एवढा भाग आहे ना, सायकोलॉजिकल पार्ट आहे की नाही, मनोविज्ञानाचा पार्ट आहे. त्याला व्यवस्थित समजून घ्या. मग लेफ्ट बॉडीला काय, लेफ्ट साईडच्या ब्रेनला आणखीन काय काम दिलेलं आहे? तर त्याला दिलेलं आहे स्पीकिंग, रायटिंग, रीडिंग, लिसनिंग, ग्रामर. ग्रामर म्हणजे जे आपण रेग्युलर बोलतात ते है ना, आदराने बोलणं, म्हणजे जसं की पप्पा तुम्ही काय करता, काकू आलीस का, असं. ओके, गुरुजीला आपण बोलतात, सरांना बोलतात, हे झालं असं. ओके, हे आपण लहानपणापर्यंत शिकलाय. नंबर स्किल, कॉम्प्युटर स्किल, लॉजिकल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे की लेफ्ट साईडची. मग राईट साईडचा काय करतो? तो काय करतो? व्हिज्युअल इन्फॉर्मेशन, व्हिज्युअल करत असतो. त्यानंतर फेस रिकॉग्निशन, कोणाचाही चेहरा बघितल्यानंतर आहे ना, तुम्ही ना त्याला लगेच लक्षात ठेवतात. पण काही जण विसरून जातात, विसरभोळे असतात. तर तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे असं वाटतं, व्हिज्युअल होत, फेस रिकॉग्निशन. ओके, त्यानंतर काय आहे? इंट्युशन, इमोशन, इमॅजिनेशन, इमॅजिन करतात, डिटेक्टिव्ह इमोशन आणि आर्ट. ओके, तर एवढ्याच गोष्टी नाही येतात. हे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन ह्या दोन गोष्टी झाल्या, एवढ्याच नाही येतात. उदाहरणामध्ये ना, मला काहीतरी लागलेलं आहे, वेदना होत आहेत, त्याचं पण एक वेगळं काहीतरी हे असतं, ते लेफ्ट राईटचं. ओके, त्यानंतर महिलांचे प्रॉब्लेम आहेत, त्यांचं काहीतरी वेगळं राहतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, इंजुरी झाल्यानंतर अशा गोष्टी लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन मध्ये काय झालेल्या आहेत, विभागलेल्या आहेत. बरं, आता हे जे लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन आहे ना, तेव्हा मदत दिसते ना, काय आहे? मध्य मेंदू, मध्य मस्तिष्क. ओके, ओके नाही? तर हे आपल्याला ऍक्टिव्ह करायचंय. आणि हे दोन जेव्हा एकत्र येतात ना, आणि हे ऍक्टिव्हेशनच इथून सुरू होतं. हे थर्ड ऍक्टिव्हेशन आपण करतात. हे कसं शक्य आहे, काय आहे, हे आपण पुढे प्रॅक्टिकली जाणून घेणार आहोत. पण तात्पुरे आपण सायन्स जाणून घेऊ. आता आता थोडस आपण व्यवस्थित समजून घ्या. ओके, आता 15-20 मिनिटं का कुणी हलायचं नाही, व्यवस्थित समजून घ्या. आपला ब्रेन आहे ना, 87 बिलियन्स पासून, 86 बिलियन पासून ते 100 बिलियन्स पर्यंत न्यूरॉन्स असतात. काय असतात? न्यूरॉन्स, अशा प्रकारे न्यूरॉन्स असतात. मला सांगा, कधी कधी ना आपल्याला खूप राग येतो, खूप डोकं ना चिडचिड होतं, खूप असं असं वाटतं की डोकं फटतं काय, तेव्हा ब्रेन मध्ये काय होतं? तेव्हा ब्रेन मध्ये असं वाटतं की करंट पास व्हायला. काय होईल? करंट पास. करंट पास व्हायला, ओके नाही? असं वाटतं की आता डोकं माझं काय हे होतं की काय. ओके, तर मग त्यावेळेस आहे ना, आपल्या ब्रेन मध्ये अनेक न्यूरॉन्स आहेत ना, आपापलं काम करत असतात, हो की नाही? ते कशा प्रकारे काम करतात ते पॅटर्न समजून घ्या. हे न्यूरॉन्स आहेत. ओके, आणि जो न्यूरॉन्स असतात ना, ह्या दोन्ही न्यूरॉन्स मध्ये काय आहे? न्यूरॉन्स मध्ये काय आहे? या दोन्ही न्यूरॉन्स मध्ये आहे गॅप. ओके, आणि ह्या गॅपला काय म्हणतात? ओके, ह्या गॅपला काय म्हणतात? ओके, या गॅपला काय म्हणतात? या गॅपला म्हणतात सायनॅप्स. काय म्हणतात? सायनॅप्स. आणि इथेच आपला विचार तयार, इथेच आपल्याला काय होतात, एक करंट पास. आता हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचंय आणि एक पॅटर्न समजून घ्यायचंय. ओके, जेव्हा आपले अशा प्रकारे अनेक करंट जोडत असतात तेव्हा विचार तयार होत असतात. मग हे काय होतं की काही शास्त्रज्ञांनी मिळून आहे ना, डोक्यावरती जेव्हा काम केलं, त्याच्यातले ब्रेन फ्रिक्वेन्सीज वेव्स काउंट केल्या, तेव्हा डोक्याला इलेक्ट्रॉड्स लागले. तुम्ही जर आयसीयू मध्ये गेलात तर ईसीजी म्हणून असतात. काय असतात? ईसीजी असतात तिथे. आयसीयू मध्ये गेल्यानंतर आहे ना, शरीराला पहा, इथे 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 ना असे चिठ्ठ्या लावतो, ते इलेक्ट्रॉड्स असतात. आणि इथे इथे इलेक्ट्रॉड्स लावल्यानंतर आहे ना, ते काउंट करतात. ते काउंट काय होतं? ते इलेक्ट्रॉड दाखवतात, कुठे दाखवतात? ईसीजी मध्ये दाखवतात. अशी जीवन रेखा सुरू असते, है ना? ट्र 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 अशी वाजते. आणि मग ती जर सायलेन्स झाली, अशी सरळ झाली, असं माणूस
दगावला असं म्हणतात आणि मग हे होतं. तर मग हे असंच आपल्या ब्रेनमध्ये सुद्धा इलेक्ट्रोड्स लावले, भरपूर प्रमाणात लावले आणि मग त्याच्यामध्ये ज्या काही व्हेव्स, ब्रेन व्हेव्स ज्या होत्या त्या काउंट केल्या आणि ब्रेन व्हेव्स ह्या हर्ट्स मध्ये काउंट करत. ओके. मग त्याच्यामध्ये ना हे जे काही शास्त्रज्ञांना दिसलं की काही ब्रेन व्हेव्स फास्ट होते आणि काही व्हेव्स स्लो होते, त्याला दोन कॅटेगरीमध्ये सेपरेशन केलं. जेव्हा सेपरेशन केलं तेव्हा अशा प्रकारे काहीतरी त्यांनी सेपरेशन केलं की स्लो आहे का, कुठे मिडियम स्लो आहे का, कुठे फास्ट आहे का, कुठे खूपच फास्ट आहे का, नेमकं काय आहे. त्याच्यामुळे त्यांना दोन कॅटेगरीमध्ये त्यांनी हे केलं. तर ते दोन कॅटेगरी कोणत्या आहेत, एक आहे स्लो ब्रेन व्हेव्स आणि एक आहे फास्ट. स्लो ब्रेन व्हेव्स काय असतात, स्लो ब्रेन व्हेव्स मध्ये डेल्टा, थीटा, अल्फा अशा प्रकारे कॅटेगरी मध्ये. आणि नंतर मग बीटा, हाय, बीटा, गॅमा. ह्याच्यामध्ये बीटाच आहेत आणि हाय बीटा आहेत. ह्याच्यामध्ये बीटा हाय बीटाचं याचं थोडंसं अंतर असतं, जास्त नाही. पण बीटा हाय बीटा आणि गॅमा हे फास्ट ब्रेन. ओके. हे पण आपण पुढे जाणून घेणार आहोत. ओके. आता थोडस आपण आहे ना फ्रिक्वेन्सी हर्ट्स मध्ये जेव्हा हे काउंट केलं, हर्ट्स मध्ये काउंट केलं, तेव्हा कशा प्रकारे ब्रेन वेव्ह आपला ऍक्च्युली माणसाचा काम करतो ते सांगा. जेव्हा स्लो ब्रेन वेव्ह मध्ये ना डेल्टा काउंट झाला, सगळ्यात खाली पहा. आता ह्याच्यामध्ये नाही, सगळ्यात खाली हे पहा, डेल्टा दिसतोय सगळ्यात खाली 4 नंबर 5 नंबरला. डेल्टा खालून वरती चालू का. त्यामुळे जो डेल्टा वेव्ह आहे ना तो 1 ते 4 हर्ट्स मध्ये काउंट झाला. तो केव्हा होता, तो रात्री 12-2 वाजता आपण एकदम निवांत शांतपणे झोपली, एकदम गाढ झोपलेला आहे. आणि आपला ब्रेन आहे ना आपल्या बॉडीची काय करतोय, मरम्मत करतोय, बॅलन्स करतोय, केमिकल बॅलन्स करतोय, ऑर्डर्स देतोय शरीरामध्ये. म्हणजे पहा ना, म्हणजे आपले आपले काय होईल, आपले केस वाढायले तर, नख वाढायले तर, हो की नाही. आणि झोपतात कशामुळे, कारण की आपण आपल्या बॉडीची पूर्ण मरम्मत झाली पाहिजे. आणि तेव्हा शरीर हालत नाही, काय नाही, तेव्हा काय होतं, 1 ते 4 हर्ट्ज तक ब्रेन वेव्स काउंट होतात. ओके. समजलं. त्यानंतर मग आता आपण काय करतो, त्यानंतर आपण झोपेत उठतो. झोपेतून उठल्यानंतर आपण काय करतो, आपण इकडे तिकडे बघतो. आपण डायरेक्ट भांडत नाही, आपण सायलेंटली उठतो, शांतपणे बसतो, इकडे तिकडे पाहतो. तेव्हा आपण आहे ना टायर्ड असतो, ओके नाही. आपण असे थोडे थकलेले असतो आणि थोडस डोकं असं ठिकाणावर यायला थोडा वेळ लागतो, 2-4 मिनिटं, 5-10 मिनिटं. आणि मग हळूच उठून आहे ना मग जेव्हा आपण उठल्यानंतर आहे ना, झोपेत उठल्यानंतर थोडेसे ब्रेन वेव्स आणखीन वाढतात हं. ते 4 ते 8 हर्ट्स मध्ये असतात तेव्हा टायर्ड असतात. आणि जेव्हा नंतर आणखीन उठतात 12 ते 15 पासून तर 8 पासून पुढे, तेव्हा अल्फा असतात. आता हे खूप समजून घ्या, तेव्हा रिलॅक्स माइंड असतं. आणि ह्या रिलॅक्स माइंड मध्ये जो माणूस ध्यान करतो, योगा करतो, मेडिटेशन करतो, त्याचा ब्रेन चांगला राहतो, त्याचं शरीर स्वस्थ राहतं. म्हणून हे सांगणं तुम्हाला गरजेचं आहे की आपल्या ब्रेनमध्ये आपल्या ब्रेनमध्ये या अल्फा वेव्ह हा किती महत्वाचा आहे. आणि याच्यासाठी काही बायनरी बिट्स तयार झालेले आहेत. बायनरी बिट्स तयार झालेले आहेत, जे की म्युझिक असतं. मी तुम्हाला ते आता शिकवणार आहे 3 दिवसामध्ये. आज पण ते सांगणार आहे. शेवटी म्युझिक असतं आणि मी अफर्मेशन सांगतो, तेव्हा माइंड एकदम रिलॅक्स होतो. तेव्हा तुम्ही ध्यान मेडिटेशन 4 मिनिटापासून 30-30, 40-40 मिनिटापर्यंत तुम्ही ध्यान करता. आणि ते याच वेव्स मध्ये केलं पाहिजे. ओके. त्या 8 ते 12 मध्ये. नाहीतर काय करतात, काही काही जे सामान्य माणूस आहेत, जे हे उठल्यानंतर आहे ना आपण डायरेक्ट कामाला जातो. अल्फा वेव्स मध्ये आपण ध्यान करत नाहीत, व्यायाम करत नाहीत, हे करत नाहीत. मग ते काय होतं शरीरामध्ये ना, मग आपल्याला जे जे काही फॅट आहेत, जे काही गोष्टी आहेत ना, ज्या की आपण अ, ठासून जेवलेला आहात, पोट भरून जेवलेला आहात, मग त्या काय करतात, तर त्या कुठेतरी जमा होतात आणि त्याचा दुष्परिणाम देतात. म्हणजे वजन वाढणं, बीपी वाढणं, शुगर वाढणं, ह्या गोष्टी दिसतात. म्हणून काय म्हणतात, सगळेच जण सांगतात भारत हा योगींचा देश आहे. इथे तुम्हाला जास्त याच्याबद्दल सांगायची गरज नाही. सकाळी उठा, पळायला जा, तुम्हाला माहिती आहे. तरी पण आपण करत नाही. त्यामुळे आपण जेव्हा आपल्याला कळालं सायन्स की अरे नाही गड्या, आपल्या शरीरामध्ये ना हे अशा अशा प्रकारे काहीतरी घडतं, तेव्हा आपण असं असं काहीतरी केलं पाहिजे, तर आपण निरोगी राहतो. हो की नाही. पण याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. नाहीतर 2 दिवस केलं, सरनं सांगितलं म्हणून केलं, किंवा कुणीतरी जिमचे पैसे भरले म्हणून केलं, असं नाही. ओके. परत अल्फा हे कळलं का, डेल्टा, थीटा, अल्फा. आता काय येते बीटा वेव्स. बीटा वेव्स कुणामध्ये असतात, आता आपण काय केलं, झोपेतून उठलात, उठल्यानंतर रिलॅक्स माइंड झाला, अल्फा मध्ये म्हणजे
योगा प्राणायाम जे काय केलं ते तुम्ही जिम केली सगळं झालं. आता काय, आता आपण कामाला लागलाय. आता मुलं काय करतात, आंघोळ करतात, कपडे घालतात, बॅग भरतात, काय करतात पुन्हा बूट घालतात, फास्ट कामं करायला येतात. मम्मी किचन मध्ये काम करायला फास्ट डबा बनवायला. पप्पा काय करतात, बॅग भरायला येतं, ऑफिसला जायचं या, नोकरी करतात, जे काही जिकडे जायचे तिकडे फास्ट कामं करायला. तेव्हा कसं असतात, फास्ट कामं असतात. ओके, तेव्हा कसे असतात, अलर्टनेस. कसं असते, अलर्ट आहात आपण, अलर्टनेस. ओके, आता ठीक आहे. आता हे झालं. आता तुम्ही काय करतात, आता ऑफिसमध्ये गेले. ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही याला भेटणार, त्याला भेटणार. मग हळूहळू हळूहळू तुम्ही कामाला लागणार. आणि तुमच्याकडे त्या दिवशी काम असं येणार की जिथे जास्त डोकं लावायचं आहे ना. जसे की जास्त फॉर्म भरायचे तर फॉर्म, एखादा समजा फॉर्म भरायचे तर बघून व्यवस्थित हे करायचं आहे. तिथे तुम्ही अलर्टनेस, ओके, अवेअरनेस, जास्त डोकं लावायचं. हे झालं आता एखाद्या वडिलाचं, एखाद्या व्यक्तीचं, नोकरी करणाऱ्या. आता जी मुलं आहेत ना, ती शाळेमध्ये गेल्यानंतर काय करतात, शाळेमध्ये गेल्यानंतर ती मॅथचा पेपर जेव्हा सोडवायचे, गणिताचा पेपर, मॅथचा पेपर, तर 2 घंटे त्यांनी तिथं मन लावून त्यांचं हे करणार आहे ते सगळं ध्यान. तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे विचार नाही आला की पप्पा काय करत असेल, मम्मी काय करत असेल, इकडे जायचं तिकडे, असं काही नाही. 2 घंट्याचा, 1 घंट्याचा पेपर आहे मॅथचा, पूर्ण लक्ष देऊन ते तिथे ऐकतात. तेव्हा काय असतो, अटेंडन्स असतो है ना. मग हे बीटा आणि हाय बीटा यामध्ये एक असतात. आता त्याच्यामध्ये थोडी कमी जास्त कामं येतात. ओके, याच्यामध्ये बरेच आहे, जसे की कोणीतरी भांडतोय. ओके, तिथे पण अवेअरनेस वेगळा असतो, अलर्टनेस वेगळा असतो, हो ना. काहीतरी समजा कोणीतरी, तुम्ही ना पिक्चर बघायला, एखादा चित्रपट बघायला, भयानक हॉरर चित्रपट बघायला, भीतीदायक, आणि एकदमच भूत आलं, तुम्ही तो धडकून, ओके ना. आता आणि किंवा आता जो कोणी भूत आहे ते येईल 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 असं आपल्या मनामध्ये येतं. तेव्हा ते आपण कसं होतात, ब्रेन फ्रिक्वेन्सी हाय वाढते, आणि ते अचानक आलं की आपल्याला असं धडपड होतं. ओके नाही, इथं पण काम आहे. कळालं का, कळालं असेल तर असं मला असं थांबतं. ओके, आणि उगच करू नका, असं कळालं असेल तरच काय, है ना. तर हे अवेअरनेस आहे. कळालं बरं. आता सगळ्यात जास्त अवेअर कोणत्या आहेत फ्रिक्वेन्सी, व्यवस्थित या माहिती, आणि सगळ्यात कमी कोणती आहे, इप्सिलॉन फेज आहे. ओके, इप्सिलॉन, इप्सिलॉन वेव्ह कुणामध्ये असते, इप्सिलॉन वेव्ह हे आपल्यामध्ये सामान्यामध्ये साधारण नसतंच. हे ना जे डीपली मेडिटेशन करतं, मॉन्क लोक आहेत, बुद्धिस्ट मॉन्क आहेत, साधू संत आहेत, ध्यान करतात, मेडिटेशन करतात, विपश्यना करतात, त्यांच्यामध्ये इप्सिलॉन वेव्ह असतात. ओके ना. सगळ्यात कमी असतात इप्सिलॉन वेव्ह, 0.5 असतात. आणि आपल्यामध्ये किती असतात, आपल्यामध्ये असतात 1 ते 4. ते पण आपण झोपी गेल्यावर. आणि हे त्यांच्यामध्ये नसतं, ज्याचे स्वप्न पडतात है ना, रात्री उठतात, पळतात, हे असे व्यक्ती थोडेसे आले नसतात. ओके ना. हे कशामुळे होतं ते पण तुम्हाला हळूहळू कळणारच आहे. ओके, सगळ्यात कमी असतात इप्सिलॉन वेव्ह, आणि सगळ्यात जास्त असतात गॅमा वेव्ह. कळालं. त्यानंतर सगळेजण मला विचार करतात की कसं शक्य आहे, हे कसं आपण करू शकतात. तर ही सगळ्या गोष्टी असतात हिलिंग प्रोसेस. ध्यान मेडिटेशन हे म्युझिक अफर्मेशन करतात, एक हिलिंग असते. ते हळूहळू हळूहळू आपण त्या गोष्टी शिकतो आणि करतो. मग सगळेजण प्रश्न विचारतात की मग सर एज मध्ये डिफरंट काय असतं, एज काय असतो ओके, ओके नाही. आता 1 ते 4 जो एज आहे त्याच्यामध्ये एक तर ब्रेन आपला डेव्हलप झालेला आहे. ब्रेन एक तर कसा झालेला आहे, डेव्हलप झालेला नसतो. 1 ते 4 मध्ये हळूहळू डेव्हलप होत असतो. 4 5 मध्ये जसा जसा डेव्हलप झालेला आहे तेव्हा फक्त तुम्हाला काय गोष्टी कळतात, की बाबा हे हे काय आहे, हे आहे हातरुमाल, ही आहे पेन, है ना, कंगवा आहे, आंबा आहे, मँगो आहे, 10 रुपयाची नोट काय आहे, कागदाची नोट काय आहे. आता उदाहरणामध्ये आपण 4 वर्षात 3 वर्षाच्या लहान मुलांना त्यांना कळत नाहीये समजा, तर आपण त्यांच्यामध्ये काय देतो, त्यांच्या हातात समजा आपण काय दिलं, त्यांच्या हातामध्ये काय दिला, त्यांच्या हातामध्ये दिलं एक 10 रुपयाची नोट आणि एक कागदाचा तुकडा. त्यांच्यासाठी त्या दोन्ही सारख्याच आहेत. त्यांना माहित नाही की हे कागदाची नोट आहे आणि हे 10 रुपयाची नोट नाही, म्हणून आपण पैसे त्यांच्या हातात देत नाही. हो की नाही. त्यांच्याकडे आता समजा आपण एक गोटी दिली आणि एक रुपयाचा सिक्का दिला, ते दोन्ही तोंडातच घालणार आहेत, म्हणून आपण देत नाहीये. ओके. आपल्याकडे काय करतात माहितीये का, आपल्याकडे काय करतात की त्या मुलाला
जे 4 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, त्यानं जर समजा आपण 10 रुपयाची नोट दिली त्याला फाडली, किंवा जर गोटी दिली त्याला तोंडात घातली, आपण काय करतो, त्याला एक मारतो, म्हणजे धोपटतो. तर त्याला मारल्यानंतर, त्याला धोपटल्यानंतर त्याला कळणार आहे का? पहिली गोष्ट तर तुम्ही ही चूक करताय आपण, की त्याच्याकडे ती गोष्ट देताय, तुम्ही खाली ठेवताय, ग्राउंड लेवलला ठेवताय, आणि त्याला ती कळत नाही. मग तो घेणारच. त्याला काय माहिती? आपल्या गावामध्ये चूल असते, आपल्याकडे चूल आहे, गॅस आहे, चुलीकडे मुलं जातात. त्याला नको नको म्हणलं तरी जातात. एकतर तुमचं घर असतं, ते तुमचं घर आहे, त्याचा तिथे जन्म झालेला आहे, तो फिरणारच. शरीरातले हार्मोन्स त्याचे ऍक्टिव्ह होत असतात, इकडे तिकडे पळत असतात. त्याला माहित नाही की हे चूल आहे. चुलीमध्ये हार आहे, हो की नाही, कोळसा आहे, तप्ता कोळसा आहे, इकडे इकडे बाजूला कापूस आहे, मऊ आहे. तो हातात कापूस घेतल्यावर त्याला छान वाटतं, मस्त वाटतं, तो तोंडात बी घालेल. तुम्ही त्याच्या हातात हुईस काढून घेताय, पण त्याच्या हातात तप्त जर ते कोळसा पकडला तर मग त्याला चटका बसेल. तेव्हा त्याला कळेल की अरे हा कोळसा आहे, हो की नाही. पण आता हे हे जे काही गोष्टी आहेत ना, ज्या समजून सांगायच्यात ना, काही टेक्निक असते, जे की 1 ते 4 मध्ये. एक मी सतत सांगत असतो की आपल्या मुलांना ना मारून धरून ही कधीच समजणार नाही. कधीही तो 25 वर्षाचा का असेल, 1 ते 4 मध्ये, 4 ह्याच्यामध्ये ना ते ब्रेन आहेत ना डेव्हलप होत असतात. त्यांना हळूहळू समजून सांगायचे, हो की नाही. जसं की कांदा, कांदा कसा असतो, त्याच्या हातात देऊ नका. ओके. ज्या गोष्टी घातक आहेत, डर्टी आहेत, त्या देऊ नका. कांदा त्याला समजून सांगा, लसूण, हो की नाही, आंबा, हो की नाही, कैरी, असं, पेन, हो की नाही, कुत्रा, काका, काकू, मामा, हे हळूहळू हळू असं डेव्हलप, हो की नाही, असं. मग हे जे एजचं डिफरंट आहे, आता मग 5 ते 17लाच मी का शिकवतो? आता तुम्ही मोठे आहात, तुम्ही शिकू शकता, पण 5 ते 16 वयोगट हा असा असतो, ब्रेन डेव्हलप असतो, त्यांना कळतं की ते तोंडामध्ये काही घालत नाही. ओके, त्यांना कळतं की आता इथे, आता समजा कोणी माझ्या समोर एक मुलं बसले, तर त्यांना हे कळतं की सर काय बोलायले, तर माझं शांतपणे ऐकायला येतं. ओके, अशा प्रकारे. मग यांना मी जर समजा ध्यान करायला लावलं, तर ते बसणार नाही. बसणार नाहीत. मग काय करतात, आपण डोळ्याला पट्टी बांधायला लावतात. मग त्यांना चान्स भेटत नाही डोळे उघडायचे. मग जेव्हा ते ध्यान करतात, मेडिटेशन करतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये विचार येतात. आणि ते मी जर सांगितलं की विचार कमी करा, शून्य करा, तर ते फास्ट कमी करतात. आणि मी 16, 17 वर्षाच्या, 18 वर्षाच्या मुलाला सांगितलं विचार कमी करा, तर त्यांचे विचार वाढतात. 25, 40 वर्षाच्या व्यक्तीला सांगितलं की विचार कमी करा, ते नाहीत करत. एकतर ते शक्य नाही. शक्य नाही म्हणजे असं नाही, त्याच्यासाठी प्रॅक्टिस नसते शक्य. जितके कमी विचार तुमच्या मनात येतील, जितकं कमी तुम्ही ध्यान, कमी विचारात ध्यान, एकदम शून्य विचारामध्ये राहून ध्यान करता, तितकं तुमचं मेडिटेशन चांगलं होईल. कळालं का? एज मध्ये हा फरक आहे. 5 ते 16 गट हा असं असतो की त्यांच्यात विचार कमी असतात, माझं ते ऐकतात, पूर्ण लक्ष देतात. त्या टेक्निक आज मी शिकवणार आहे, ते तुम्ही घरी बी करू शकतात, मम्मी पप्पा शिकवून, आणि ते लगेच तुम्ही रिझल्ट तुम्हाला दिसतील. हे एक जे रिझल्ट मी गोष्टी करतोय, 1 दिवस असेल, 3 दिवस असेल, पण याची कन्सिस्टन्सी ठेवून तुम्हाला जे रिझल्ट त्यांच्या अभ्यासातून पाहिजे, जे रिझल्ट तुम्हाला त्यांच्या कलेतून पाहिजे, जसे की ड्रॉइंग, समजा त्यांनी ठरवलं की मला ना तीन मला ना अ, 3 महिन्यामध्ये ड्रॉइंग शिकायची, 4 महिन्यामध्ये ड्रॉइंग शिकायची, शक्य आहे. त्याला काही अवघड नाहीये. थोडं कमी जास्त शिकता येईल, पण शक्य आहे. तसंच हे ड्रॉइंग झालं, कला झाली. मला डान्स शिकायचा आहे. मला डान्स करायला आवडतं. मी शब्द काय बोलले व्यवस्थित काय? मला डान्स करायला आवडतं. तो 3 महिन्यात डान्स शिकू शकतो. याच्यात काही नाही. युट्यूबला ट्युटोरियल बघून. हे आवडतं असतं ना, हे तुम्हाला आणखीन प्रेरणा देतं. हे मग तसंच आहे. तुम्हाला आता समजा मॅथ आवडत नाही, काही जणांना आवडतं, तर हे जे मी ठरवलं की 3 महिन्यात करेन, ह्या टेक्निक्सना यूज करून, ते शक्य आहे. ओके, मग बायोलॉजी, इतिहास, जे काही डिफिकल्ट आहे, ओके, इंग्लिश, असं. मग 18 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर जे काही विचार आहेत ना, ते कमी करणं शक्य आहे, पण त्याला वेळ लागतो. त्याच्यासाठी रेग्युलर. आणि जे 16 वयोगट आहे, 5 ते 16, त्याच्यामध्ये ना शून्य विचार लवकर होतात, कारण की त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी नाही, की बाजार आणायचंय, नोकरीला जायचंय, बॉसचं टेन्शन आहे, हे ते रिस्पॉन्सिबिलिटी कमी येतात. त्याच्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यात काय आहे, विचार करणे. जर आता आपल्यापैकी जर समजा तुम्ही कुणी
विचार हे थॉट्सच जर नसते तर आम्ही क्लासच घेतला नसता. कंट्रोल काय करायचंय, सॉरी, मी कंट्रोल हा शब्द नाही बोलणार. बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्या बोलल्या पण जातात की काही गोष्टी जर तुम्ही असं शिकून म्हणलात ना की अरे मी कंट्रोल करेन, कंट्रोल करेन, ते नाहीत होत. ओके. पण असं मी म्हणेल की तुम्ही ही मी टेक्निक सांगतो ती तुम्ही करून पहा. तुम्हाला जर ती आवडली ना तर त्याच्यामध्ये मला आणखीन काय करायचंय ते आणखीन मी पाहीन आणि आणखीन हळूहळू करेन. मग ते ध्यान असेल, बऱ्याच गोष्टी असेल. म्हणजे एक गणिताचा पेपर आहे, गणिताचा विषय आहे, त्याला मला सोपं कसं करायचं हे पण शक्य आहे. बायोलॉजीचं आहे, कसं शक्य आहे, हे शक्य आहे. हे असंच आहे. मग हे माझ्या बाबतीत जर स्वतःच्या सांगायचं असेल, तर त्यांनी एक कोर्स स्वतः डिझाईन केलेला आहे आणि स्वतः शिकवतोय. हा माझा एक कॉन्फिडन्स आहे. हो की नाही? हा तुमच्यामध्ये सुद्धा येऊ शकतो, तुमच्या मुलामध्ये शिकतो आणि मुलं तर खूपच लवकर शिकतात. मला माहिती आहे. ओके. मग एज एवढंच आहे, मनात जितके कमी विचार येतील तितके तुम्ही लवकर शिकाल. आपला जो ब्रेन असतो ना हा आपण NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम द्वारे आपण त्याला डिझाईन. ओके. न्यूरो म्हणजे काय असतं, ब्रेन असतो, लिंग्विस्टिक आणि लँग्वेज आणि प्रोग्राम आणि डिझाईन. कारण की मी फक्त सांगतोय, जगामध्ये आपण जी काही गोष्ट शिकतात ती स्वतःच करतो. जसं की आता एखादी उदाहरण गोष्ट आपण सायकल शिकणे, पप्पा धरतात, तो एक भाग आहे हा, की पप्पा धरतात, मग हळूहळू शिकतात, मग पप्पा सोडून ते आपोआप शिकतात. ही एक भाग आहे. दुसरा भाग येतो की वरती मॅडम शिकवायला गणिताचा आहे पेपर, 1 आणि 1 2, 12 आणि 12 24, 12 अधिक 12 24, हो की नाही? मग मॅडमनं काय सांगितलंय, फॉर्म्युला सांगितलंय, सूत्र सांगितलंय की हे बेरजेचं चिन्ह आहे, हे याच्यामध्ये हे मिक्स केल्यानंतर की हा अंक आपल्याला मिळतो. कळालं? मग तुम्ही ते प्रॅक्टिस न शक्य आहे. तसंच मी जेव्हा तुम्हाला ऑनलाईन काहीतरी शिकवतो तेव्हा तो तुम्हाला स्वतःला करायचा आहे, त्याचे अनुभवही तुम्हाला स्वतःलाच मिळणार आहे तर लगेच कन्सिस्टन्सीने केल्यानंतर. म्हणून आपण स्वतःची स्वतःच काय करायला, ब्रेनला प्रोग्राम करायला, डिझाईन करायला. कळालं का? कळालं तर मला थंब दाखवा. ओके. त्यानंतर आपली मुलं आहेत ना, आपलं डिस्क प्रोफाईल चेक केली पाहिजे की बाबा माझा मुलगा कसा आहे, डॉमिनन्स आहे, इन्फ्लुअन्स आहे, कम्प्लेक्स आहे, स्टडीनेस आहे. हे जस्ट एक ग्राफ असल्यासारखं. डॉमिनन्स याने काय, डॉमिनन्स याने काही मुलं फक्त बघा, फक्त इकडे तिकडे 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 बघत असतात, त्याला डॉमिनन्स म्हणतात. घुबड कसं बघतो, घुबड इकडे तिकडे बघा बघतो, असं त्याला डॉमिनन्स म्हणतात. इन्फ्लुअन्स म्हणजे काय, इन्फ्लुएन्सर म्हणजे काय, इन्फ्लुएन्सर म्हणजे जे रील्स मध्ये तुम्ही पाहता, जे बिनधास्तपणे चौकामध्ये पुन्हा नाचतात, मोबाईल मध्ये शूटिंग करतात, ठीक आहे ना, तुम्ही रील्स पाहतात त्यांची, कॉमेडी करणारे, त्याला इन्फ्लुएन्सर म्हणतात. कंप्लायन्स, कंप्लायन्स म्हणजे काय, कंप्लेन करणारे मुलं कंप्लेन कर, हुशार असतात ती पण काही जण कंप्लेन करतात, मग काही जण हुशार नसतरी सुद्धा कंप्लेन करत असतात. ओके. त्यानंतर स्टडीनेस, स्टडीनेस म्हणजे काय, तर नुसता अभ्यास करतात, नुसता अभ्यास करतात, त्यांना किचन मध्ये काय माहित नसतंय, त्यांना दुकानदारामध्ये जात म्हणल्यावर जात नाहीत, आईच्या पडद्या मागे राहतात. ओके नाही, अशी मुलं नंतर आहेत ना, काही जण ती बघा अशी पंगू होतात, शब्द ऐकला असेल पंगू, है ना, बुद्धू, ढ, उगच म्हणत नाही, काहीतरी गोष्टी असतात. असं नाही की ते खूपच स्टडी करणारे बी असतात, ह्या गोष्टी त्या हार्मोन्स वरती डिपेंड असतात, कमी जास्त होत राहतात, कोणी डॉमिनन्स असतं, कोणी इन्फ्लुअन्स असतं. ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या असतील ना, तुम्ही 2-3 दिवस आहे ना मुलाला बोलू नका, त्याला जे करायचं ते करू दे. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या येतात, त्याला जे करायचं जितक्या उड्या मारा ते उड्या मारू दे, शांतपणे बघा, हो की नाही, आणि एक कागदावर हे लिहा की तो काय करतो काय नाही, आणि मग तुम्हाला कसं त्याला शिकवायचंय हे तुम्हाला कळेल. आणि ह्याच्यामध्ये असं चिडचिड वगैरे राग राग वगैरे काय करायचं. आता सगळ्यांचे हे घरी आहे, सगळ्यांचे घरी आहेत ना, सगळ्यांची मुलं घरी आहेत, मग घरी असल्यानंतर हे आगाऊपणा करणारच आहेत, उड्या मारणार आहेत, सोप्यावर उड्या मारणार आहेत, कुठेतरी जाणार आहेत, भांडणं आणणार आहेत. आता मला हे सांगा, हे सगळं करत असताना आपल्याला समजून काय घ्यायचंय, आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की शरीरातले ह्यांचे जे हार्मोन्स आहेत ना, मुलगी असो का मुलगा असो, शरीरातले हार्मोन्स इम्बॅलन्स होत राहतात, आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. हो की नाही? मग आपला 11 वर्षाचा मुलगा आहे, 12 वर्षाचा मुलगी आहे, त्यांच्यामध्ये जे हार्मोन्स चेंज होत असतात, त्याच्यानुसार आपल्याला ते शिकवायचे त्यांना. ओके. हे तुम्हाला समजलं ना,
तर हळूहळू तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी कराल. हो की नाही? ओके, इतकं समजलं तुम्हाला असं थांब दाखव. ओके, तर आता आपण आहे ना काही एक टेक्निक घेणार आहोत जी प्रॅक्टिकली असणार आहे. बरं, प्रत्येक जण म्हणते मग तुम्ही 3 दिवस काय शिकवणार आहात? ओके, आपण 3 दिवस ह्या गोष्टी शिकणार आहोत. हा जस्ट इंट्रोडक्शन सिलेबस आहे, ह्याचे पण नंतर भरपूर आहे काही. हे फक्त 3 दिवस आपण शिकणार आहोत. आयबॉल एक्सरसाइज, ब्रेन एक्सरसाइज, ऑप्टिकल इल्युजन, म्युझिक अफर्मेशन आणि मेडिटेशन. म्युझिक अफर्मेशन मेडिटेशन एकच आहे हा. ते डिपेंड आहे आपलं आपण की 3 दिवसात नेमकं काय कोणतं. ओके, आपल्याला थर्ड ऍक्टिव्हेशन ऍक्टिव्ह करायचं आहे, त्यामुळे आपण म्युझिक अफर्मेशन हे मेडिटेशन. मेडिटेशनचे अनेक प्रकार आहेत. विपश्यना वेगळं असतं, ध्यान वेगळं असतं आणि हे लहान मुलांसाठी खास करून बनवलेलं आहे. तर चला, आता काय करायचंय, आपण काही एक्सरसाइज करणार आहोत. हो की नाही? आणि हो, उद्या एक आपण हे 7 चक्रास पण पाहणार आहोत. हो की नाही? हे उद्या पाहणार आहोत. ओके, एका दिवसामध्ये खूप वेळ जातो. आता आपण करणार आहोत म्युझिक अफर्मेशनचं मेडिटेशन. तर हे कसं करायचंय? खूप सोपी पद्धत आहे, खूप खूप सिंपल आहे. आता काय करायचंय, सगळ्यांनी कॅमेरे ओपन करा. सांगतो मी. लहान मुलांना पुढे बसवा. कॅमेरे ओपन करा, लहान मुलांना पुढे बसवा आणि हातरुमाल घ्या. हातरुमाल घ्या. हातरुमाल घ्यायचा आहे, समोर बसायचं आहे. ओके, आणि आता ना उगाच इकडे तिकडे जाऊ नका बरं. जर रेंज नसेल तर ते आता नैसर्गिक प्रॉब्लेम असं म्हणून सोडून देतो मी. पण उगाच इकडे तिकडे जाऊ नका, उगाच इकडे तिकडे फिरू नका. शांतपणे बसा, है ना? ओके, आता सगळ्यांनी डोळ्याला पट्टी बांधून घ्या. फास्ट. ओके, मी फक्त 10 सेकंद थांबणार आहे. एकदा सुरू मी झालो की कुणीही बोलायचं नाही, कुणीही माईक पकडायचं नाही. चला, बांधून घ्या. पूनम, सिद्धव, फास्ट बांधून घ्यायचा हातरुमाल. हातरुमाल कसा बांधायचा असतो? ओके, ठीक आहे. ज्यांनी बांधलाय त्यांनी थोडस थांबा, मी सांगतो. समोसा माहिती ना, समोसा. समोसा कसा असतो तसा हातरुमाल करायचा. गुड. हातरुमाल कशासाठी बांधतात ध्यानामध्ये? कारण की आता मी जर म्हणलं की डोळे झाकून बसा, तुम्ही मोठे बसताल. पण हे मुलं बदमाश असतात, हे डोळे उघडून बघतात की सर काय करते, कसं बसले, कसं बघायले, बाकीचे कसं करायले, त्याच्यामुळे. हो की नाही? आता हातरुमाल पण असा बांधायचा आहे की तुम्ही ना असं खालून बघितलं नाही, असं असं खालून नाही बघितलं पाहिजे. ओके, कॅमेरा असा मस्त आणि छान आणि सुंदर, नो चान्स आणि जास्त पण पक्क बांधून. ओके, आता आपलं 10 ते 12 मिनिटं चालणार आहे. ओके, शांतपणे बसायचं आहे. पाठीचा कणा टाईट ठेवा आणि हळूहळू रिलॅक्स. माग भिंतीला, सोफ्याला आरामात टेकून बसायचं आहे. लक्ष माझ्यावरती द्यायचं आहे. ओके. ओके, कॅमेरे ओपन करा जरा शक्य आहे त्याने. सगळ्यांनीच केलं तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की मला समजून सांगता येईल, है ना? तुम्ही हलणार नाही, डुलणार नाही. ओके, म्युझिकचा आवाज येतोय, मला थंब करून दाखवा. हातानेच करा. म्युझिक आवाज येतोय. गुड. दीर्घ श्वास घ्या. एक मोठा दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडून द्यायचा. कोणीही माईक आता चालू नाही करायचं. म्युझिक आवाज सगळ्यांना येतोय.
ओके. कुणीही डोळ्याची पट्टी काढू नका. दीर्घ श्वास घ्या आणि श्वासावरती लक्ष द्या. आता हळूहळू श्वास घ्या. हळूने श्वास घ्या. आवाज येतोय? आवाज येतोय म्युझिकचा? माझा आवाज येतोय? म्युझिकचा आवाज येतोय? चला, आता हळूहळू श्वास घ्या. हळूने श्वास घ्यायचा आहे आणि हळूने सोडायचा आहे. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचंय. ठीक आहे, करतो काहीतरी. आवाज येतोय आता? ओके. जस्ट 2 मिनिट थांबा. जस्ट 1 मिनिट. आता आवाज येतोय? आवाज येतोय? यायला आवाज सर्वांना? गुड. आता संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचं आहे. सर्वांना आवाज यायलाय? ओके, ठीक आहे, हरकत नाही. दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. आता हळूहळू श्वास घ्या
आणि हळूने सोडून द्या. हळूने श्वास घ्या आणि हळूने सोडा. शरीराची जास्त हालचाल करायची नाही. शरीराची जास्त हालचाल करायची नाही. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्यायचं आहे. मी जे सांगल तेच पाहायचं आहे. मी जे सांगल तेच करायचं आहे. आता हळूहळू हळूहळू आपल्याला आपले संपूर्ण लक्ष डोक्यावरती द्यायचं आहे, आकाशाकडे द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष आकाशावरती द्यायचं आहे. आकाशावरती द्यायचं आहे. वरती पाहायचं नाही, फक्त लक्ष द्यायचं, फक्त ध्यान द्यायचं आहे. संपूर्ण लक्ष आकाशावर द्या. पहा, आकाशातून एक एनर्जी येत आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे. आकाशातून एक पॉझिटिव्ह एनर्जी येत आहे. त्या एनर्जीला फील करायचं आहे. त्या एनर्जीला फील करायचं आहे. त्या एनर्जीला फील करायचं आहे. पहा, ती हळूहळू एनर्जी आपल्या ब्रेन मध्ये जात आहे. हळूहळू एनर्जी आपल्या ब्रेन मध्ये जात आहे आणि आपला पूर्ण ब्रेन पॉझिटिव्ह करत आहे. आपला पूर्ण ब्रेन पॉझिटिव्ह करत आहे. संपूर्ण लक्ष ब्रेन वरती द्या. पहा, आकाशातून किती सुंदर एनर्जी येत आहे. संपूर्ण ब्रेन पॉझिटिव्ह करत आहे. संपूर्ण ब्रेन पॉझिटिव्ह करत आहे. संपूर्ण लक्ष शब्दावरती द्या. माझ्या मनात एकही विचार नाही आणायचा. मनात एकही विचार नाही आणायचा. एकदम सायलेन्स होऊन शून्य विचार करायचा. शून्य विचार करायचा आहे. एकदम सायलेन्स होऊन शून्य विचार करायचा. एकदम सायलेन्स होऊन शून्य विचार करायचा आहे. आता हळूहळू हळूहळू आपल्याला आपले संपूर्ण लक्ष हळूच दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी आणा. हळूच आपलं लक्ष दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी आणा. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी घ्या. मनात कोणताही विचार आणू नका. मनात कोणताही विचार आणू नका. संपूर्ण लक्ष दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी द्या. माझ्या शब्दावरती द्या. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी सेंटर मध्ये पहा. त्याला आद्यचक्र म्हणतात. त्याला आद्यचक्र म्हणतात. त्याला आद्यचक्र म्हणतात. त्या आद्यचक्राला आपल्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. त्या आद्यचक्राला त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. संपूर्ण लक्ष सेंटर मध्ये द्या. सेंटर मध्ये द्या. त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे. गुड.
पहा तिथे एक एनर्जी दिसत आहे जी आकाशातून आलेली आहे. आकाशातून आलेल्या एनर्जीकडे लक्ष द्या. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पहा ती एनर्जी दिसत आहे. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पहा ती एनर्जी दिसत आहे. पहा दिसत आहे. एक कलर दिसत आहे. एक छोटा डॉट दिसत आहे कलरचा. व्यवस्थित पहा. व्यवस्थित पहा. व्यवस्थित पहा. पहा दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी एक डॉट दिसत आहे. एक कलर दिसत आहे. पहा तो डॉट आता हळूहळू मोठा होत आहे. हलायचं नाही, डुलायचं नाही, मान हलवायची नाही. सगळं लक्ष माझ्या शब्दावरती द्या. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्या. पहा दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी पहा तो मोठा डॉट होत आहे आता. त्या डॉट मध्ये पहा तुम्हाला काही नंबर दिसत आहे. पहा नंबर दिसत आहे. पहा नंबर दिसत आहे. पहा नंबर्स आता दिसत आहेत आणि त्या नंबर्सला आता आपल्याला वाढवायचे. नंबर्सला आता आपल्याला वाढवायचं आहे. वाढवा नंबर्सला हळूहळू. नंबर्सला वाढवा हळूहळू. संपूर्ण लक्ष माझ्या शब्दावरती द्या. मनात एकही विचार नाही आणायचा. संपूर्ण लक्ष सेंटर मध्ये द्यायचं आहे. आद्य चक्रावरती द्यायचं आहे. डॉट वरती द्यायचं आहे आणि नंबर वाढवायचे आहेत. वाढवा नंबर्स. नंबर्स वाढत आहेत. नंबर वाढत आहेत. वाढवा त्यांना. नंबर वाढत आहेत. वाढवा. गुड. शाबास. वाढवा. वाढवा नंबर्स. पहा. व्यवस्थित पहा. हलायचं नाही. कुठेही टच करायचं नाही. सायलेन्स होऊन पाहायचं आहे. सायलेन्स. आता हळूच आपलं लक्ष श्वासावरती द्या. श्वासावरती द्या. श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा. श्वास घ्यायचाय. श्वास सोडायचा. श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडायचा.
श्वास घ्यायचा आणि श्वास सोडायचा. सायलेन्स व्हायचं. सायलेन्स. सायलेन्स व्हायचं. सायलेन्स व्हायचंय. आता दोन्ही हाताने हळूच नमस्कार करायचा आहे. नमस्कार करा. नमस्कार करा. ओके, नमस्कार करा सगळ्यांनी. आणि हात असे घासायचे आहे. मी जे सांगेल तेच करायचं आहे, पट्टी काढायची नाही. मी जे सांगेल तेच करायचं आहे. घासले, डोक्यावर फिरवा. की साऊंड डोक्यावर फिरवा. डोक्यावर फिरवा. आता डोक्यावरून 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 फिरवायचे. डोक्यावर फिरवा. डोक्यावरून डोक्यावरून फिरवायचं आहे. हा, नंतर खांद्यावरून फिरवायचं आहे. खांद्यावरून फिरवायचं आहे. खांद्यावरून फिरवायचं आहे. नंतर छातीहून, पोटाहून, पायाहून सगळीकडून फिरवा. पुन्हा सगळ्यांनी करायचं आहे. हात घासायचे आहेत नमस्कार करून डोक्यावरून. आणि हाता हळूच एकदा हात घासा. असं घासा आणखीन एकदा. हळूच पट्टी काढा आणि डोळ्यावरून फिरवा. नंतरच मग डोळे उघडायचे. आधी पट्टी काढा, डोळ्यावरून फिरवा. डोळ्यावरून फिरवा गोड. आणि नंतर मग हळूच डोळ्यावरून फिरवल्यानंतर पट्टी हळूच काढ. हळूच डोळे उघडायचे. ओके. आता मी एका एकाला विचारतो, तुम्हाला कसं वाटलं ते हे टेक्निक करून. की नाही, आपल्याकडे ही एकच नाही. आज आपलं वेबिनार होतं ना, त्यामुळे फक्त आपण एक टेक्निक शिकलो. बरंच आहे असं काही. ओके. तुम्हाला आता सिद्धव सांगेल. सिद्धव गवाड. मी एका एकाला विचारतो. झाला पूर्ण. एका एकाला एक मिनिट. हा हा, सांग. माइंड एकदम फ्री झाला. माइंड फ्री झाला. ओके, ठीक आहे. ते तर होणारच आहे. मला सांग, मी जेव्हा सांगत होतो की आकाशाकडे पहा, एनर्जीकडे पहा, तेव्हा काय वाटलं? बरं, ठीक आहे. मी जेव्हा म्हणत होतो ना की आकाशातून एक एनर्जी येत आहे, तेव्हा कसं वाटलं? मस्त वाटत होतं. ओके. दोन्ही दोन्ही डोळ्याच्या इथे मध्यभागी पाहत असताना त्रास झाला का? दोन्ही नाही दोन्ही झाला. डोळे नाही झाला. ओके. त्यानंतर मी जे काही सांगत होता अफर्मेशन्स, की माझ्याकडे लक्ष द्या, मग तुम्हाला एनर्जी दिसते, डॉट दिसतोय, तो कोणत्या कलरचा होता? ग्रीन. गुड. आणि मी सांगितल्यानंतर मग तो मोठा होतोय, तेव्हा कसं फील झालं? हा, दिसला. हा, मग त्याच्यामध्ये जे नंबर्स काही म्हणत होतो मी, नंबर्स पहा, नंबर्स पहा, तर मग नंबर दिसत होते का? हा, दिसत होते. किती दिसले? 9. ओके. आणखीन? आणखीन 35. ओके, खरंच दिसले का? ओके, बरं, ठीक आहे. हे कसं वाटलं ते आणखीन तू तुझ्या मम्मी पप्पाशी शेअर करू शकतो. ओके. ओके, थँक्यू. आता मी रश्मी गणेश. हॅलो. हा, बोला. हा, बोला. कसं वाटलं तुम्हाला? माइंडफुल असं हलकं हलकं झालंय. ओके. आकाशातून मी जे काही सांगत होतो डोक्याकडे पहा, तेव्हा काय वाटलं? अशी कुठली म्हणजे ब्लू आणि व्हाईट कलरची अशी एनर्जी येते आणि एकदम पूर्ण स्प्रेड होऊन जाते पूर्ण बॉडीमध्ये. ओके. दोन्ही डोळ्याच्या मध्यभागी काय काय दिसलं? म्हणजे दोन्ही दुखत होते इथे हा, एकतर. पहिल्यांदा करायचं आणि होतं. आणि मग ऑरेंज आणि रेड कलरचा एक
कलर दिसला आणि हम्म. नंबर दिसते काय. नंबर दिसले, हा किती दिसले? 7 2110 201 असे काय. ओके, मी पर्टिक्युलर कोणता नंबर सांगितला नाही, त्यामुळे तुम्ही मनानेच पाहिजे आणि त्याला वाढवत चाललेलं. हा फक्त मी अफर्मेशन सांगतोय हे महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काहीही असू शकतं. आता हे नंबर्स का, हे काय, आपण हे शेवटच्या दिवशी पाहणार. ओके, स्टेप बाय स्टेप करणार आहोत. आजच काही हे ओके चालते. त्रास खूप झाला का? नाही थोडस असं म्हणजे हलकं हलकं दुखत होतं. ठीक आहे, पहिल्यांदा आहोत करतो. ठीक आहे, थँक्यू.